नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज तुम्हाला स्पर्धा परीक्षेबद्दल विचारले जाणारे महत्त्वाचे भूगोलाचे 50 प्रश्न, तेही विश्लेषणासह तुम्हाला सांगणार आहोत. कारण की सध्याच्या याच्यात जे आपल्याला अभ्यास करणं हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि चारही बाजूने अभ्यास होणं हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून आपण चारही उत्तरांचे जे विश्लेषण आहेत ते पण करून दिलेले आहेत. म्हणजे तुमचा एका प्रश्नाच्या मागे तुमचा अवतीभोवती सगळा अभ्यास होऊन जाणार आहे. अशा प्रकारे मी ही सिरीज चालू करत आहे, तर तुम्ही मला नक्की सपोर्ट करा. चॅनल नवीन आहे त्या डिझाईन वगैरे बघू नका, तर त्यातलं जे कंटेंट आहे, त्यातलं जे नॉलेज आहे ते बघा. कारण की डिझाईन वगैरे करायला आपल्याला सध्याला वेळ नसल्यामुळे आणि आपल्याला सध्याची गुणवत्ता टिकवणं असल्यामुळे आपण गुणवत्तेवर भर देऊ. डिझाईन वगैरेवर याच्यावर काही लक्ष द्यायचं नाही आहे. आणि तुम्हाला खूप महत्त्वाचे आणि वेळ न वाया जाता महत्त्वाचे विषय आणि महत्त्वाचे प्रश्न मी यात घेतलेले आहेत. तर अशीच आपली सिरीज चालू होणार आहे. तर त्या सिरीजला आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण की मी जे पण पुढची सिरीज टाकन त्या सिरीजचे तुम्हाला अपडेट वेळोवेळी येत राहतील. तशा प्रकारचे व्हिडिओज मी टाकणार आहे, ते तुम्हाला वेळोवेळी कळेलच. तर तुम्ही सध्याला जी पण स्पर्धा परीक्षा देणार आहात, पोलीस भरती असेल, MPSC असेल किंवा सगळ्या ज्या पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत, त्याला भूगोल हा महत्त्वाचा घटक आहे. आणि भूगोलचे प्रश्न हे अति सोपे असतात. ते खूप फक्त लक्ष देऊन ऐका आणि लक्ष देऊन त्याला अभ्यास करावा लागतं. ते खूप सोपं आहे आणि ते ॲक्च्युअल फॅक्ट आहेत. त्यात काही एवढं हे नसतं. आणि करंट अफेअर तर त्यात काही नसतंच, कारण थोडंफार असतं ते करंट विषयाबद्दल. तर आपण सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न जो आहे आपला, तर त्या पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूयात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतातील कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहेत पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. उत्तर आहेत तिसरा. तर त्याचं आपण विश्लेषण बघणार आहोत. तर विश्लेषण बघणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला विश्लेषण बघितल्याशिवाय, कारण की ते चारही पर्यायाचे आपल्याला विश्लेषण बघितल्यानंतरच आपल्याला पूर्ण अभ्यास हा होतो त्या विभागातनं. तरी बघा, पहिला पर्याय जो आहे तो पहिला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. तर दुसरा जो पर्याय आहे, दुसरा, मध्य प्रदेश हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. आणि तिसरा जो क्रमांक आहे, तिसरा पर्याय, तिसरा, महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जे आहे तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. आणि लोकसंख्या, जर प्रश्न लोकसंख्येचा असता तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असता. पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचा आहे लोकसंख्येमध्ये, महाराष्ट्र दुसरा, उत्तर प्रदेश पहिला लोकसंख्येच्या बाबतीत, आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र तिसरा. तर प्रश्न दुसरा आहे, मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची महत्त्वाची उपनदी आहे? तर पर्याय आहे कृष्णा, गोदावरी, तापी. आणि पुढील जे पर्याय आहे तो चौथा पर्याय आहे भीमा. आणि त्याचं जे उत्तर आहे ते गोदावरी आहे. त्यानंतर गोदावरी नदीच्या ज्या उपनद्या आहेत, त्या मांजरा ही गोदावरीची उजव्या बाजूने मिळणारी प्रमुख उपनदी आहेत. ती बालाघाट डोंगररांगात उगम पावते. त्याचप्रमाणे कृष्णा ही नदी आहे. कृष्णेच्या मुख्य उपनद्या कोयना, वेण्णा, एरणा आणि पंचगंगा या आहेत. तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी असून पूर्णा ही तिची मुख्य उपनदी आहे. तर आणि भीमा आहे. भीमा ही सीना, नीरा आणि मुळा मुठा या भीमेच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. पुढील प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील सरासरी उंची किती आहे? तर पर्याय आहे 900 मीटर, 1646 मीटर, 1200 मीटर, 600 मीटर. उत्तर आहे 1200 मीटर. 1200 मीटर ही सह्याद्रीची पश्चिम घाट महाराष्ट्रातील सरासरी उंची आहे. 1646 मीटर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई याची उंची आहे. कळसुबाई हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. 900 मीटर ही सातपुडा पर्वतरांगेतील काही भागांची सरासरी उंची आहे. 600 मीटर ही साधारणपणे महाराष्ट्र पठाराची, दख्खनचे जे पठार आहे त्याची सरासरी उंची आहे 600 मीटर. पुढील प्रश्न आहे, स्तंभारी हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय आहे धुळे, नंदुरबार, अमरावती. त्यानंतर आहे नंदुरबार.
उत्तर आहे नंदुरबार. स्तंभारी हे शिखर सातपुडा पर्वतरांगेत नंदुरबार जिल्ह्यात आहे. तसेच तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाणही याच जिल्ह्यात आहे. धुळे येथे गाळणा टेकड्या प्रसिद्ध आहेत. अमरावती येथे सातपुडा रांगेतील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आणि वैराट शिखर आहे. गडचिरोली येथे भामरागड, सुरजागड आणि चिरोली टेकड्या आहेत. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? पर्याय आहे 800 किमी. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. मग एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे बघा. तर पर्याय आहेत पहिला 800 किमी, 720 किमी, 540 किमी आणि 750 किमी. तर याचं उत्तर आहे 720 किलोमीटर. तर 720 किलोमीटर हा महाराष्ट्राचा अधिकृत अरबी समुद्राचा किनारा आहे, हे लक्षात ठेवा. 720 किलोमीटर हा महाराष्ट्राचा अधिकृत अरबी समुद्राचा किनारा आहे. आणि सर्वाधिक ज्या जिल्ह्याला लागलेला आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे रत्नागिरी, 237 किलोमीटर. सर्वाधिक किनारा रत्नागिरी जिल्ह्याला लाभला आहे, 237 किलोमीटर. 800 किलोमीटर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आणि 750 किलोमीटर ही महाराष्ट्राची उत्तर दक्षिण रुंदी. 540 किमी हा साधारणपणे कोकण किनारपट्टीच्या सलग सखल भागाचा विस्तार मानला जातो. प्रश्न 6वा, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या आहे? पर्याय आहे पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, त्याला आपण औरंगाबाद म्हणत होतो. 4था आहे नागपूर. तर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. यालाच मराठवाडा असे म्हणतात. त्यानंतर पुणे विभागात 5 जिल्हे आहेत, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. कोकण विभागात 7 जिल्हे आहेत, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. नागपूर विभागात 6 जिल्हे आहेत. पुढील प्रश्न आहे, लोणार हे उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय आहे वाशिम, बुलढाणा, अकोला आणि खालील जो पर्याय आहे ते 4 पर्याय आहेत, त्यापैकी बघा जळगाव. तर उत्तर जे आहेत ते उत्तर तुम्ही पाहू शकतात. बुलढाणा हे उत्तर आहे. तर बुलढाणा लोणार सरोवर हे बेसाल्ट खडकातील जगातील एकमेव अशा प्रकारचे सरोवर आहे. याची पाणी क्षारीय आहे. वाशिम हे पैनगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. अकोला जिल्ह्यात कापसाचे शहर असेही संबोधले जाते. जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर हे ठिकाण महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. अशा प्रकारे हे जळगाव जिल्हा आहे बघा. अंमळनेर जे तालुका आहे तिथं औद्योगिक केंद्र आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राची कोणती सीमा ही नर्मदा नदीने तयार झालेली आहे? तर उत्तर सीमा, दक्षिण सीमा, पूर्व सीमा, पश्चिम सीमा. तर याचं उत्तर आहे उत्तर सीमा, नर्मदा नदीने तयार झालेली आहे. तर पर्याय आहे उत्तर सीमा. नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून नर्मदा नदी ही सुमारे 54 किलोमीटर धावते. सातपुडा रांगाही याच भागात आहेत. म्हणजे नर्मदा नदी ही फक्त 54 किलोमीटर महाराष्ट्रातून जाते. दक्षिण सीमा बघा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर तेरेखोल नदी आणि हिरण्यकेशी नदी ही दक्षिण सीमा आहे. पूर्व सीमा आहे, पूर्वेला आहे गडचिरोली जिल्ह्यात भामरागड आणि चिरोल टेकड्या आहेत पूर्वेला. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या 4 दिशा दिलेल्या आहेत. आणि पश्चिम जी सीमा आहे ती 720 किलोमीटर लांबीची अरबी समुद्र आहे. पुढील प्रश्न आहे, अजिंठा डोंगररांगा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पसरलेल्या आहे? तर पर्याय दिलेला आहे, त्यापैकी उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. तर अजिंठा डोंगररांगा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. छत्रपती संभाजीनगर अजिंठा रांगा या जिल्ह्यात असून येथेच प्रसिद्ध अजिंठा लेणी आहे. या डोंगरांना सातमाळा अजिंठा रांगा म्हणतात. नाशिकमध्ये सातमाळा डोंगररांगाची सुरुवात होते. कोल्हापूर भागात पन्हाळा आणि ज्योतिबा डोंगर आहेत. सोलापूर जिल्ह्यात बालाघाट डोंगररांगाचा दक्षिण भाग येतो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर पर्याय आहेत पुणे, अहमदनगर, गडचिरोली आणि पुढील जो पर्याय आहे तो आहे नाशिक. अशा प्रकारे हे 4 दिलेले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
तर त्यापैकी आहे बघा अहमदनगर, उत्तर आहे अहमदनगर. तर त्यापैकी अहमदनगर जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ आहे ते 17,048 चौरस किलोमीटर क्षेत्रफळासह महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा आहे. पुणे क्षेत्रफळाच्या बाबतीत पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर लागतो, नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर. मुंबई शहर हा जर प्रश्न सर्वात लहान जिल्ह्याचा असता तर त्याचे उत्तर मुंबई शहर आले असते, सर्वात लहान. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती कोणत्या प्रक्रियेतून झाली? तर पर्याय आहे पहिला भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, भ्रंशमूलक, नद्यांचे संचय आणि वलीकरण. तर उत्तर आहे ज्वालामुखीचा उद्रेक. ज्वालामुखीचा उद्रेक 29 वेळा झालेल्या लाव्हा रसाच्या उद्रेकामुळे दख्खनचे पठार तयार झाले आहे. या खडकाला बेसाल्ट म्हणतात. नद्यांचे संचय, उत्तर भारतातील गाळाचे मैदान नद्याच्या संचयातून झालेले आहे. वलीकरण, हिमालय हा वली पर्वत आहे. भूकंपाने जमिनीचे वर खाली हालचाल होते, पण पठार निर्मिती लाव्हारस मुख्य आहे. पुढील प्रश्न आहे, दक्षिण महाराष्ट्रातील कोणते ठिकाण महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते? तर पर्याय आहे यात सोलापूर, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर. तर उत्तर आहे इचलकरंजी. इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कापड उद्योगासाठी प्रसिद्ध असल्यामुळे याला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात. सोलापूरला चादरीचे शहर म्हणतात. सांगलीला हळदीची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. कोल्हापूरला ऐतिहासिक राजधानी आणि कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? तर पर्याय आहे पाताळगंगा, उल्हास, शास्त्री, वशिष्ठी. तर यात उत्तर दिलेलं आहे ते आहे उल्हास. तर उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. 130 किलोमीटर ती रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहते. पाताळगंगा ही रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाची औद्योगिक क्षेत्रातील नदी आहे. शास्त्री ही रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. वशिष्ठी या नदीवर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध चिपळूण शहर वसलेले आहे. पुढील प्रश्न आहे, भामरागड टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचे पर्याय आहेत गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा. तर उत्तर आहे गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्याचा पूर्व भागात भामरागड, सुरजागड आणि सिरकोंडा टेकड्या आहेत. हे भाग घनदाट जंगलांनी व्यापलेले आहे. गोंदिया येथे दरेकसा टेकड्या प्रसिद्ध आहे. चंद्रपूर येथे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि चिमूर टेकड्या आहे. भंडारा येथे गायखुरी टेकड्या आहे. पुढील प्रश्न आहे, गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरी कोणत्या डोंगरामुळे वेगळी झालेली आहे? गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरी कोणत्या डोंगरामुळे वेगळी झालेली आहे? तर उत्तर आहे हरिश्चंद्र बालाघाट, महादेव डोंगर रांगा, सातपुडा रांगा, अजिंठा रांगा. चारपैकी पर्याय आहे. तर उत्तर आहे हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट ही रांग उत्तर बाजूला गोदावरी आणि दक्षिण बाजूला भीमा या नद्यांना वेगळे करते. महादेव डोंगर रांगा व भीमा आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्यांना वेगळे करतात. सातपुडा रांगा या नर्मदा आणि तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळे करतात. अजिंठा रांगा या तापी आणि गोदावरी नद्यांच्या खोऱ्यांना वेगळे करतात. त्यानंतर आहे आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय आहे सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि एक आहेत पुढचा पर्याय रायगड. तर उत्तर आहे सिंधुदुर्ग. उत्तर काय आहे? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण, महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. रायगड येथे महाबळेश्वर आणि पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. रायगड येथे माथेरान हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. रत्नागिरी येथे दापोली, कोकणचे महाबळेश्वर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, तापी आणि नर्मदा या नद्या कोणत्या प्रकारच्या नद्या आहेत? पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, दक्षिण वाहिनी, उत्तर वाहिनी. तर पर्याय आहे उत्तर आहे पश्चिम वाहिनी. पश्चिम वाहिनी कोणकोण आहेत? तापी, नर्मदा या खासदारीतून वाहतात आणि अरबी समुद्राला मिळतात. तर पूर्व वाहिनी कोण आहे? गोदावरी, कृष्णा, भीमा या बंगालच्या उपसागराला मिळतात.
दक्षिण वाहिनी कोण आहे? वर्धा आणि वैनगंगा ह्या नद्या दक्षिणेकडे वाहतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न आहे, रेड्याचा डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, पुणे, सातारा, धुळे. उत्तर आहे धुळे. धुळे. सातपुडा रांगेत रेड्याचा डोंगर आणि लळिंग किल्ला आहे. नाशिक येथे सप्तशृंगी आणि अंकाई टंकाई डोंगर आहे. पुणे येथे ताम्हिणी आणि लोणावळा खंडाळा घाट डोंगर आहे. पुढील प्रश्न आहे, औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे? पर्याय आहे 5, 6, 7, 4. उत्तर आहे 7. जिल्हे आहेत जालना, बीड, अहमदनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या सीमा लागतात. पुढील प्रश्न जो आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? मोठी नदी विचारलेली आहे. पर्याय कृष्णा, भीमा, गोदावरी, नर्मदा. तर उत्तर आहे गोदावरी. गोदावरी या नदीला दक्षिणगंगा म्हणतात. महाराष्ट्रातील तिची 668 किलोमीटर लांबी आहे, म्हणून त्याला सर्वात मोठी नदी असे म्हणतात. कृष्णा महाराष्ट्रातील लांबी आहे 282 किलोमीटर आहे. भीमा ही महाराष्ट्रात 441 किमी वाहते. पुढील प्रश्न आहे, तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय आहे पेंच, वर्धा, वैनगंगा आणि पुढील पर्याय आहे तापी. उत्तर आहे पेंच. पेंच हे नागपूर जिल्ह्यात असून पेंच राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे. वर्धा यावर अप्पर वर्धा मोर्शी धरण आहे. वैनगंगा यावर गोसी खुर्द हा मोठा प्रकल्प आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना जंगलांचा जिल्हा म्हटले जाते? पर्याय आहे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, पालघर. उत्तर आहे गडचिरोली. गडचिरोली येथे सर्वाधिक वनक्षेत्र सुमारे 75% पेक्षा जास्त आहे. गोंदिया याला तलावांचा जिल्हा म्हणतात. त्यानंतर पालघर येथे प्रामुख्याने सागवान आणि बांबूची वने आढळतात. पुढील प्रश्न आहे, कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? पर्याय आहे रिया, फियार्ड, दंतूर. यापैकी नाही. तर उत्तर आहे रिया. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. रिया नद्यांच्या खाड्यांमुळे समुद्राचे पाणी आत शिरल्याने तयार झालेल्या किनारपट्टीला रिया म्हणतात. लक्षात ठेवा, रिया कोणाला म्हणतात हे पौज करून तुम्ही वाचू शकतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर पर्याय आहे तापी, नर्मदा, गोदावरी आणि वेण्णा. तर उत्तर आहे नर्मदा. नर्मदा हा धबधबा जबलपूर जवळ असला तरी नर्मदा नदी महाराष्ट्राच्या सीमेवरून वाहते म्हणून महत्त्वाचा आहे. वेण्णा महाबळेश्वर वेण्णा धबधबा आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? पर्याय आहे मुंबई उपनगर, मुंबई शहर, हिंगोली, भंडारा. उत्तर आहे मुंबई शहर. याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे 157 चौरस किलोमीटर. मुंबई उपनगर हा दुसऱ्या क्रमांकाचा लहान जिल्हा आहे. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या मृदेने माती सर्वाधिक व्यापली आहे? तर पर्याय आहे जांभी, गाळाची मृदा, रेगूर मृदा आणि तांबडी मृदा. उत्तर आहे रेगूर मृदा. रेगूर मृदा हिलाच काळी मृदा किंवा कापसाची मृदा म्हणतात. ही बेसाल्ट खडकापासून बनली आहे. जांभी मृदा ही प्रामुख्याने कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे आढळते. गाळाची मृदा नद्यांच्या खोऱ्यात आणि किनारपट्टीवर आढळते. पुढील प्रश्न आहे, कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय आहे लक्ष्मी सागर, शिवसागर, नाथसागर, प्रीतिसंगम. उत्तर आहे शिवसागर. शिवसागर कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र आहे. सातारा जिल्ह्यात आहे शिवसागर. नाथसागर हे पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाला म्हणतात. लक्ष्मीसागर हे कोल्हापूरच्या राधानगरी धरणाच्या जलाशयाला म्हणतात. प्रीतिसंगम हे कराड येथे कृष्णा आणि कोयना संगम होतो त्याला म्हणतात. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिठागरांचा जिल्हा म्हणतात? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे. उत्तर आहे रायगड. रायगड येथे मिठाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. सिंधुदुर्ग येथे, विजयदुर्ग आणि मालवण येथेही मीठ उत्पादन होते, पण रायगड आघाडीवर आहे.
पुढील प्रश्न आहे, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पर्याय आहे पांझरा, गिरणा, तापी आणि गोदावरी. उत्तर आहे पांझरा. पांझरा ही तापीची उपनदी असून धुळे शहर यावर आहे. गिरणा ही देखील तापीची उपनदी आहे. गोदावरी नाशिक आणि नांदेड हे शहर गोदावरी काठी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कोल्हापूर ते गोवा दरम्यान कोणता घाट लागतो? पर्याय आहे फोंडा घाट, आंबोली घाट, थळ घाट, ताम्हणी घाट. उत्तर आहे फोंडा घाट. फोंडा घाट कोल्हापूर, पणजी, गोवा प्रवासात लागतो. आंबोली घाट बेळगाव ते सावंतवाडी दरम्यान लागतो. थळ घाट मुंबई ते नाशिक दरम्यान लागतो, कसारा घाट म्हणतो आपण त्याला. ताम्हिणी घाट पुणे ते माणगाव रायगड दरम्यान लागतो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तलाव आहे? पर्याय आहे गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर. उत्तर आहे गोंदिया. गोंदिया या तलावांचा जिल्हा म्हणतात. येथे नवेगाव तलाव प्रसिद्ध आहे. गडचिरोली येथेही तलाव आहे, पण गोंदियात त्याची घनता जास्त आहे. पुढील प्रश्न आहे, भामरागड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, नागपूर. उत्तर आहे गडचिरोली. गडचिरोली भामरागड टेकड्या आणि अभयारण्य येथेच आहे. अमरावती येथे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. यवतमाळ येथे टिपेश्वर अभयारण्य आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात दक्षिण टोकाचा जिल्हा कोणता? कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर. उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राचा सर्वात दक्षिणेकडील जिल्हा असून याची सीमा गोव्याला लागते. पुढील प्रश्न आहे, रेडी बंदर कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? पर्याय कोळसा, तांबे, लोह खनिज, कापूस. उत्तर आहे लोह खनिज. लोह खनिज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदरातून लोह खनिज जपानला निर्यात केले जाते, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या पठारावर कोणत्या प्रकारचे पर्जन्य पाऊस पडते? पर्याय आवर्त पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य, आरोह पर्जन्य यापैकी नाही. तर उत्तर आहे प्रतिरोध पर्जन्य. प्रतिरोध पर्जन्य कोणाला म्हणतात? सह्याद्री पर्वतामुळे बाष्पयुक्त वारे अडवले जातात, म्हणून महाराष्ट्रात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. सातपुडा. पुढील प्रश्न, सातपुडा रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? पर्याय कळसुबाई, साल्हेर, धुपगड, अस्तंबा. उत्तर आहे अस्तंबा. अस्तंबा हे सातपुडा रांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, नंदुरबार जिल्ह्यात. धुपगड हे संपूर्ण सातपुडा रांगेतील सर्वोच्च आहे, पण ते मध्य प्रदेशात आहे. पुढील प्रश्न आहे, आशियातील पहिले सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? उत्तर आहे पर्याय आहे प्रवरानगर, कोल्हापूर, बारामती, संगमनेर. उत्तर आहे प्रवरानगर. अहमदनगर. प्रवरानगर अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील यांनी 1950 मध्ये हा कारखाना सुरू केला. पुढील प्रश्न, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? पर्याय त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, भीमाशंकर, मुलताई. उत्तर आहे महाबळेश्वर. महाबळेश्वर येथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम होतो. भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम होतो. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो. पुढील प्रश्न आहे, गरम पाण्याचे झरे असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी. उत्तर आहे ठाणे. तर ठाणे जिल्ह्यात अजून काय आहे? वज्रेश्वरी, अकलोली आणि गणेशपुरी हे गरम पाण्याचे झरे आहेत. पालघर येथे सातपाटी आणि केळवे हे समुद्रकिनारे प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? पर्याय आहे नागपूर, गोंदिया, अमरावती, चंद्रपूर. उत्तर आहे गोंदिया. गोंदिया, नवेगाव बांध आणि नागझिरा हे व्याघ्र प्रकल्प गोंदिया, भंडारा जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साखर उत्पादनाचा जिल्हा म्हणतात? उत्तर आहे कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, सांगली, अहमदनगर. उत्तर आहे अहमदनगर. अहमदनगर सर्वाधिक साखर कारखाने या जिल्ह्यात आहे, सहकारी साखर कारखाने. पुढील प्रश्न आहे, पेनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगरात होतो? सह्याद्री, सातपुडा, अजिंठा, बालाघाट. उत्तर आहे अजिंठा. अजिंठा. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा रांगेत पेनगंगा उगम पावते. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहे यवतमाळ, धुळे, जळगाव आणि रायगड. उत्तर आहे यवतमाळ. यवतमाळ येथे मोठ्या प्रमाणात चुनखडी आढळते, यामुळे येथे सिमेंट कारखाने आहेत. पुढील प्रश्न आहे, मुळा मुठा या नद्याच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? तर पर्याय आहे सोलापूर, पुणे, सातारा आणि कराड. पर्याय आहे पुणे. पुणे. मुळा आणि मुठा नदीच्या संगमावर पुणे शहर वसलेले आहे.
पुढील प्रश्न आहे, दक्षिण सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर कोणते? तर पर्याय आहे साल्हेर, कळसुबाई, कुद्रेमुख आणि दोडाबेट्टा. तर उत्तर आहे याचा कुद्रेमुख. टीप लक्षात घ्या, महाराष्ट्रात फक्त कळसुबाई आहे, पण दक्षिण सह्याद्री म्हटल्यावर कर्नाटक, केरळ भागातील विचारले जाते. दक्षिण सह्याद्री म्हटल्यावर, तर लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न आहे, कोयना धरणाचे पाणी कोणत्या बोगद्यातून चिपळूणला नेले जाते? पर्याय आहे फोंडा, कसारा, पोफळी आणि खंबाटकी घाट. तर उत्तर आहे पोफळी. लक्षात ठेवा, पोफळी घाटातून पाणी नेले जाते. तर पुढील पोफळी येथे जलविद्युत निर्मितीसाठी पाणी वापरले जाते. पुढील प्रश्न आहे, उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? पर्याय आहे महाबळेश्वर, माथेरान, तोरणमाळ आणि पाचगणी. तर याचं उत्तर आहे तोरणमाळ. तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा रांगेत हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर पर्याय आहेत वाघ, शेकरू, काळवीट, हत्ती. उत्तर आहे शेकरू. शेकरू ही एक मोठी खार असून ती भीमाशंकरच्या जंगलात आढळते. पुढील प्रश्न आहे, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती? 500 किलोमीटर, 441 किलोमीटर, 668 किलोमीटर, 1465 किलोमीटर. उत्तर आहे 368 किलोमीटर. 1465 किलोमीटर ही गोदावरीची भारतातील एकूण लांबी आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, दरेकसा टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहे गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि चंद्रपूर. तर उत्तर आहे गोंदिया. गोंदिया जिल्ह्याच्या ईशान्य भागास दरेकसा टेकड्या आहेत. तर अशा प्रकारे आज 50 प्रश्न झालेले आहे आणि ते विश्लेषणासह झालेले आहेत. जर कोणाला माहिती आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी तुम्हाला परत पाठवत राहील. तर तुम्ही ही सिरीज सुरू करायची आहे तर आपण बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि बघा, आपण जी माहिती दिलेली आहे ती खूप ऑथेंटिक आहे आणि खरोखर आहे आणि खूप महत्त्वाची आहे, जेणेकरून तुमचा भूगोलाचा भरपूर प्रश्न अभ्यास याच्यातून होऊन जातो. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे आणि याच माध्यमातून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला एकही क्वेश्चन असे अडणार नाही, एकही पर्याय की तुम्हाला ते जमले नाही. तर अशाच प्रकारे तुम्ही अभ्यास चालू ठेवा, 4 ऑप्शनची उत्तर. तर धन्यवाद. जय हिंद.